अगदी 20 मिनिटात तयार होणारी पावभाजी आपण आज बनवणार आहे। वाव, किती मस्त पावभाजी बनवलेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने। बटर नसेल तरी आपण तुपामध्ये बनवू शकतो। अगोदर मी अर्धा किलो बटाटे, एक पाव फूलगोबी आणि एक पाव गाजर आणि 2 वांगे, चव चांगली येते वांगे टाकले की, आणि एक पाव वाटाणे, शिमला मिरची एक पाव आणि 2 ग्लास पाणी घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं मी, आणि एक पाव टमाटे टाकले त्याच्यामध्ये, मीठ, हळद आणि थोडं तेल। आता कुकरला 5 शिट्टी होईपर्यंत ठेवून द्यायचं। लसूण, कांदा, टमाटर, अद्रक, बीट आणि जिरं याची पेस्ट तयार करायची, बारीक केलं। आता आपली पावभाजी तयार झाली। आता याला चांगलं मॅश करून घ्यायचं एकजीव होईपर्यंत। जास्त बारीक पण नाही, जास्त जाडं पण नाही। तूप आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो, जेवढं लागेल तेवढं टाकायचं। आता कांदा, टमाटर आणि याची पेस्ट टाकली आहे मी। पावभाजी मसाला टाकला, आवडीनुसार टाकायचं, जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकायचं। काश्मीरी तिखट टाकलं मी 1 चमचा, 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ, कमी जास्त करू शकतो। आता याच्यामध्ये मी पावभाजी मिक्स केली, वरून थोडा पावभाजी मसाला टाकला, अशी बनवलेली आहे मी पावभाजी। कलर बघा किती छान आला। कशी वाटली पावभाजी नक्कीच सांगा। आता पाव गरम करून घेते। मसाला पाव बनवायचं, थोडं तूप टाकायचं, पावभाजी मसाला टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाव चांगलं गरम करून घ्यायचं, कडक होईपर्यंत। जास्त कडक पण नको, अजून चव येते पावभाजीला। अशा प्रकारे मी पावभाजी तयार केली, अगदी 5 लोकांसाठी। सोप्या पद्धतीने अगदी आपण घरी करू शकतो।